हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खिचडी. तांदळाची आणि तूरच्या डाळीची खिचडी बनवणार आहोत आपण आज. त्याला तर मग बनवण्यासाठी आपल्याला कुकर ठेवायचा आहे तापवायला. त्याच्यात 3 चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला. चमचे तेल टाकल्यानंतर तेल तापू द्यायचं आहे चांगलं. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडती आहे. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. आपण बघू शकता मोहरी मस्त अशी फुटते. जेव्हा पूर्ण मोहरी फुटते तेव्हा ती छान लागते. त्यात आपण जिरं घातलं, जिऱ्यालाही फोडणी झाली. आता कढीपत्ता टाकला आपण. थोडासा हात बाजूला घ्यायचा कारण कढीपत्ता पटकन ओळतो गरम तेल असल्यामुळे. त्यात आपण लसूण घालायचा. लसूण घातल्यानंतर त्यात आपण बटाटे टाकायचे. बारीक कांदा टाकायचा. त्यात शेंगदाणे घालू आणि टमाटे टाकू. कांदे ब्राऊन झाल्यावर त्यात आपण टमाटे टाकणार आहोत. शेंगदाणे घातले, टमाटे घातले. आता ते टमाटे गळू द्यायचे थोडेसे तेलात. 2 मिनिटं टमाटे बटाटे सगळं होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण तिखट, धना पावडर आणि मग गरम मसाला जो असेल तुमच्याकडे तो टाकायचा. परतून घ्यायचं. गॅस बारीक राहू द्यायचा, नाही तर तिखट जळतं आणि त्याचा ठसका येतो. बारीक ठेवायचं. त्यात थोडंसं पाणी घालायचं. जास्त पाणी नाही घालायचं, थोड्या पाण्यात ते आता गच्चायला लागलं, उकळी फुटली. त्यात आपण उकळं पाणी टाकून घेऊ. मी तांब्या पाणी टाकलंय. त्याच्यात आता हळद मीठ टाकून घेऊ. टाकलं. उकडी आल्यावर डाळ तांदूळ धुवून टाकून द्यायचे. स्वच्छ धुवून टाकायचे मस्त. सगळे तांदूळ टाकले गेल्यानंतर छानसा उकडतंय. त्याला झाकण लावून 10 मिनिटं गॅसवर राहू द्यायचं. जर तुमच्याकडे सुट्ट्या होत असतील तर 3 सुट्ट्या घ्यायच्या. नसतील सुट्ट्या होत तर किंवा समजत नसेल किती सुट्ट्या झाल्या काय झाल्या तर 10 मिनिटं घड्याळाचे लावले तरीही पुरेसं होतं. आणि ठेवायचं आहे.